नमस्कार मंडळी, मी प्रियाच्या सोप्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रगडा बनवणार आहेत। पाणीपुरीसोबत खाण्यासाठी किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे वटाणे घेतलेले आहेत आणि वटाणे रात्रभर भिजत घातले होते। वटाणे रात्रभर भिजल्याच्या नंतर कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून टाकून घ्यायचे आणि एक बटाट्याची साल काढून घेऊन बटाटाही त्यामध्ये टाकायचा। चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ते मिक्स करून कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवून 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आपला बटाटा आणि वटाणा मऊ शिजला पाहिजे, त्यामुळे आपला रगडा एकदम व्यवस्थित होईल। आपण रगड्यासाठी मसाला तयार करणार आहेत। त्यासाठी मी इथे धणे आणि जिरे मिक्स करून घेतलेले आहेत, तव्यावरती टाकून घेतलेले आहेत। चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं। नंतर तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा घरात जी मिरची आणलेली असते ती वाळली ना ती पण घेऊ शकता। थोडीशी ती पण तव्यावर भाजून घ्यायची। इकडे आपला बटाटा आणि वटाणा शिजत आहे। तव्यावर भाजलेला मसाला थंड करून घ्यायचा आणि नंतर आपण त्याला वाटून घेणार आहेत। त्यासाठी मी इथे अगोदर मिरची घेतलेली आहे। मिरची मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची, म्हणजे चिली फ्लेक्स कसं असतं त्या प्रकारे होईल ते। आणि धणे आहेत ते पण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। धणे आणि जिरे मिक्स करून फिरवून घेतलेले आहेत। त्याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची। आपला वटाणा आणि बटाटा दोन्ही शिजलेला आहे। वटाणा एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि नंतर पळीने किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्याने एकदम सॉफ्ट करू शकता। पळीच्या मदतीने एकदम सॉफ्ट करून घ्यायचं। रगडा आपला बारीक झालेला आहे आणि त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतलेलं होतं। थोडा कांदा त्यावरती पसरवून घ्यायचा। टोमॅटो पण पसरवून घ्यायचं आणि कट केलेली कोथिंबीर पसरवून घ्यायची। चिली फ्लेक्स म्हणजे आपण जे मिरची वाटली होती ते थोडीशी टाकून घ्यायची आणि धना पावडर पण त्यावरती टाकून घ्यायचं। चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसालाही टाकू शकता। माझ्याकडे नव्हता म्हणून मी मॅगी मसाला वरून टाकलेला आहे। मॅगी मसाल्याने पण खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारे आपला रगडा तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय।